नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशन 2023 नागपूर येथे सुरू आहे। यामध्ये तारांकित प्रश्नोत्तर यादीमध्ये काही महत्त्वपूर्ण माहिती पीक विमा आणि दुष्काळ संदर्भात घेण्यात आलेली आहे। ती माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे, दुष्काळ अनुदान किती मिळणार आहे किंवा कधीपर्यंत मिळू शकणार आहे, त्यानंतर पीक विमा हा कधीपर्यंत मिळू शकतो व किती मिळू शकतो, या संदर्भात सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे का, याविषयी आपण जाणून घेणार आहोत। विरोधी पक्ष नेत्यांच्या माध्यमातून जे प्रश्न देण्यात आलेले आहेत त्यांचं उत्तर जे आहे, आता सत्ताधारी जे पक्ष आहेत यांच्या माध्यमातून काय देण्यात आलेलं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र विधान परिषद तिसरे अधिवेशन 2023 तारांकित प्रश्नोत्तर यादीमध्ये काही पॉइंट या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। यामधून मुख्य म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि त्यानंतर पीक विमा, या दोन पॉइंट बद्दल आपण जाणून घेणार आहोत। राज्यात दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत काही प्रश्न विरोधी पक्ष नेत्यांच्या माध्यमातून विचारण्यात आले। यावेळी जे प्रश्न ठेवण्यात आलेले आहेत कोणकोणते आहेत हे समजून घेऊया। राज्यात पावसाच्या दीर्घ खंडामुळे 2000हून जास्त गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे माहे ऑगस्ट 2023च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे का? दुसरा प्रश्न, असल्यास यावर्षी पाऊस न झाल्याने मराठवाडा विदर्भात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊन अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा, जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे खरे आहे का? असल्यास मराठवाड्यात सोयाबीन, तूर आदी पिके करपली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 8060 पशुपालक शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी मोफत बियाणे देण्याबाबत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे मागणी केली आहे, हे खरे आहे का? चौथा प्रश्न आहे, यामुळे शासनाने पीक परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळ सदृश जिल्ह्यातील किंवा दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत शासन स्तरावर काही कारवाई करण्यात आली आहे का? नसल्यास विलंबाचे कारण नेमके काय आहेत, हे या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। अनिल पाटील यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती समजून घेऊया। राज्यात दिनांक 28/8/2023 अखेर एकूण 363 गावे व 1403 वाड्यांना 386 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता, हे खरं आहे मित्रांनो। त्यानंतर सांगण्यात आलेलं आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 8610 पशुपालक शेतकऱ्यांनी वैरण पिकांच्या बियाणाची मागणी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे केली होती। जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 8610 पशुपालक शेतकऱ्यांना रक्कम इथं 122.69 लक्ष किमतीचे 602.70 क्विंटल वैरणी पिकांची बियांची वितरण करण्यात आली आहे मित्रांनो। त्यानंतर पुढे जे माहिती देण्यात आली आहे ती सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। दुष्काळ संदर्भातील राज्यात 24 तालुक्यामध्ये गंभीर व 16 तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। तसेच शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 10 नोव्हेंबर 2023 ने ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्यमानाच्या 75% पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमानाच्या 750 मिलीमीटर पेक्षा कमी झालेली आहे, अशा 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केली आहे। दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यात 1021 महसुली मंडळात खालील सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत। आता या दुष्काळच्या माध्यमातून जे सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत हे कोणते आहेत हे जाणून घ्या। जमीन महसुलात सूट आणि त्यानंतर पीक कर्जात पुनर्गठन, त्यानंतर शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीशी स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5% सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्कात माफी, रोहे अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात स्थिरता, आवश्यक तेथे पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी टँकरचा वापर। त्यानंतर आठवा जो या ठिकाणी दुष्काळामध्ये मदत होणारी आहे ती म्हणजे टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे। मित्रांनो, याबाबत तर इथं माहिती देण्यात आली आहे, परंतु दुष्काळ जो अनुदान आहे या संदर्भात या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला नाही। म्हणजे दुष्काळ किती मिळणार आहे, त्यानंतर दुष्काळ कधीपर्यंत मिळू शकतो, दुष्काळी जे अनुदान आहे अनुदान संदर्भात या ठिकाणी माहिती देण्यात आलेली नाही आहे। म्हणजे अनुदानाची या ठिकाणी उल्लेखच नसल्यामुळं याविषयी आपण या ठिकाणी बोलू शकत नाही आहे। आता त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो कोणता आहे हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे। राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम मिळण्याबाबतचा आहे। आता यामध्ये काही प्रश्न विरोधी पक्ष नेत्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहेत।
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भात कमी पाऊस पडल्यामुळे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, लातूर, धाराशिव व सोलापूर इत्यादी जिल्ह्यातील 534 मंडळापैकी 503 मंडळामध्ये खरीप हंगाम 21 दिवसापेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडला असल्यामुळे पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या 25% रक्कम जी आगाऊ म्हणून दिली जाते ही कधीपर्यंत मिळू शकते किंवा दिली जाणार आहे का, याबाबत सांगण्यात आलेले आहेत, प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, हे सुद्धा समजून घ्या. राज्यातील 18 जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2023च्या दुसऱ्या आठवड्यात व त्या सुमारास अधिसूचना काढूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अद्यापही मिळालेले नाहीत. हे खरे आहे का? त्यानंतर दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, असल्यास खरीप हंगामातील पिके करपून गेली आहेत, तसेच पावसाअभावी राज्यातील 70 ते 90% पिकांचे नुकसान झाले असताना बाधित शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून 1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत 25% रक्कम विमा संरक्षण रक्कम म्हणून देण्याचे नियमाने त्यानंतर तरतूद असून त्यासाठी पावसाच्या 21 दिवसाचा खंड अट हे खरे आहे का? असल्यास संभाव्य उत्पादन येणारी घट यावरही विमा कंपन्याचा आक्षेप असून या संदर्भातल्या 20 जिल्ह्यात अधिसूचनेनंतर विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल करण्यात आले आहे का? हे खरे आहे का? त्यानंतर असल्यास सदर पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या 1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत असलेली अट शिथिल करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली आहे याबद्दल सुद्धा सांगा. आणि विलंब होण्याचे नेमके कारण काय आहेत, हे जे प्रश्न विचारलेले आहेत त्या ठिकाणी धनंजय मुंडे म्हणजे कृषी मंत्री माध्यमातून जे उत्तर देण्यात आलेले आहेत ते समजून घेऊया. मित्रांनो, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत या बाबी अंतर्गत 24 जिल्ह्यात अधिसूचना निर्गमित झाल्या असून एकूण 1297 महसूल मंडळ पात्र झाले आहेत. सदर बाबी अंतर्गत दिनांक 24/11/2023 अखेर एकूण पात्र शेतकरी संख्या 45.77 लाख एवढी असून निश्चित नुकसान भरपाईची रक्कम जी आहे 2026.17 कोटी आहे. त्यापैकी 23.02 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम 1036.80 कोटी वाटप करण्यात आली असून उर्वरित नुकसान भरपाई रक्कम पात्र शेतकऱ्यांना वाटपाची कारवाई प्रगतीपथावर आहे. मित्रांनो, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, विमा कंपन्याकडून एकूण 16 जिल्ह्याच्या अधिसूचनावर विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करण्यात आले आहे. योजनेची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून करण्यात येत आहे. इथं समजून घ्या, पीक विमा या ठिकाणी काही लाभार्थ्यांना दिला गेला, काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती अद्यापही आलेलं नाही आहे. आकडे सुद्धा या ठिकाणी फिक्स नाही आहेत. पूर्वी जे आकडे दिलेले आहेत ते आकडे बदल आहेत आणि आता जे देण्यात आलेले आकडे आहेत यामध्ये चेंजेस आलेले आहेत. म्हणून सांगण्याचा एकच उद्देश आहे की पीक विमा हा किती लोकांना आतापर्यंत मिळालेला आहे आणि किती लोकांना मिळणार आहे याबद्दल सुद्धा उल्लेख इथं स्पष्टपणे करण्यात आलेला नाही आहे किंवा या दोन्ही या संख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तफावत सुद्धा दिसून येत आहे. मित्रांनो, इथं पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान दिलं पाहिजे किंवा ते दुष्काळ घोषित केलेले जे जिल्हे आहेत, जे तालुके आहेत, त्यांना दुष्काळ अनुदान असेल किंवा या व्यतिरिक्त जे काही इथं बाबी दिले जाणार आहेत हे सर्व लवकरात लवकर शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. हा मुख्य उद्देश ठेवून हे सर्व कामे केले पाहिजेत. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय